परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र हो, नमस्कार सर्वांना. आज आपण पुन्हा भेटत आहोत एक नव्या एपिसोडसहित, नव्या भागासहित. आज मागील एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितले की अंकगणित काय आहे. अंकगणिताची एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला लोकांना दिली की अंकगणितात कसं आपले ज्या राशी आहेत किंवा आपले कुठले ग्रह आहेत ते अंकगणितामध्ये किती महत्त्वाचे आहेत. त्याप्रमाणे आज मी तुम्हाला राशी म्हणजे काय, एक्झॅक्ट हे राशी आपण नेहमी वाचतो की किंवा आपण एकमेकांना म्हणतो की तुझी रास काय, तुझी रास कुठली आहे, किंवा इवन लग्न जुळवताना सुद्धा आपण राशी बघतो. राशीमध्ये कोणत्या राशीचा एखादा मुलगा असेल तर कोणत्या मुलीबरोबर तो लग्न करू शकतो हे पण जे ज्योतिष लोक जे असतात ते पाहून सांगतात. ॲक्च्युली राशी म्हणजे काय हे आपण कधी विचार केला नाही. आपण जनरली फक्त लग्न जुळवण्यासाठी किंवा मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली जे काय, तर त्यावेळेस आपण त्या ज्योतिषाकडे जाऊन त्याची पत्रिका मांडायला सांगतो, पत्रिका काढायला सांगतो आणि त्याचं राशी कुठली आहे काय आहे हे बघतो. पण राशी एक्झॅक्ट काय आहे हे कोणी विचार केला नाही. तर सांगायचं असं आहे, राशी म्हणजे मनुष्याचे गुण, मनुष्याचा स्वभाव किंवा त्या पर्टिक्युलर त्या टाईमला त्या वेळेस असणारी ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवरनं तो जन्माला आलेला अपत्य आणि त्यावेळेस असलेली राशी ती त्या मनुष्याचे सर्व काही हे स्वभाव म्हणा किंवा त्याचे गुणधर्म, त्याचे जे वागणूक म्हणा किंवा त्याच्या पुढील जीवन असणारं जीवन हे दाखवतं. ॲक्च्युअल राशी म्हणजे हे म्हणजे टोटल थोडक्यात सांगायचं काय तर 12 राशी आहेत आपल्या ह्याच्यात, आपल्या हिंदू शास्त्रात. तसंच पाश्चिमात्य शास्त्रातसुद्धा 12 राशी आहेत. पण हिंदू शास्त्रामध्ये चंद्राच्या स्थितीनुसार चंद्र ज्या राशीत आहे त्यावेळेस असणारी ज्या राशीत आहे त्यावेळेस असणारी स्थिती त्यानुसार आपल्या हिंदू धर्मात चंद्रराशी ठरवली जाते. पाश्चिमात्य देशात कसं आहे, महिनाभर म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 21 मार्च ते 20 एप्रिल ह्यामध्ये असणारं ह्यामध्ये जेवढी मुलं जन्मली किंवा जेवढे अपत्य जन्माला आले तर त्यावेळेस असणारी जी रास आहे ती त्यांना ॲप्लिकेबल होते. तर तसं आपल्या हिंदू धर्मात नाही. आपल्या हिंदू धर्मात जे आहे की त्या पर्टिक्युलर टाईमला चंद्र ज्या राशीत असेल आणि त्यावेळेची असणारी ग्रह नक्षत्रांची स्थिती त्यानुसार त्या अपत्याची रास ठरली जाते. हिंदू धर्मात टोटल 12 राशी आहेत. प्रत्येक राशीला त्यांचा एक अधिपती ग्रह आहे. तर तसेच त्या राशीमध्ये 3 नक्षत्र, थोडक्यात 2.5 नक्षत्र पकडले जातात प्रत्येक ह्याच्यात. भारतीय हिंदू धर्मामध्ये टोटल 27 नक्षत्र आहेत. तर हे 27 नक्षत्र त्या 12 राशींमध्ये डिवाईड केलेले आहेत. तर पूर्ण 2 असतात प्रत्येक राशीमध्ये आणि एक अर्ध, म्हणजे अर्ध इन द सेन्स तो नक्षत्र त्या वेळच्या त्या राशीत प्लस त्याच्या पुढच्या राशीमध्ये असतं. म्हणजे त्याचे चरण जे असतात, पहिले 2 चरण आधीच्या राशीत आणि नंतरचे 2 चरण पुढील राशीत असतात. तर अशा प्रमाणे हे 27 नक्षत्र आपल्या हिंदू धर्मामध्ये डिवाईड करून दिलेले आहेत. टोटल 12 रास तुम्हाला तर माहितीच असतील, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो. पहिली रास आहे मेष रास, जिचा अधिपती ग्रह आहे मंगळ आणि त्याच्यात 2.5 नक्षत्र येतात. पुढची रास आहे वृषभ रास, जिचा अधिपती ग्रह आहे तो आहे शुक्र, त्यामध्ये 2.5 नक्षत्र येतात. त्याच्या पुढची रास आहे मिथुन रास आहे, त्याचा अधिपती ग्रह आहे बुध. त्याच्यानंतर मिथुन नंतर येतं कर्क राशीचा अधिपती ग्रह आहे चंद्र. तसेच त्याच्या कर्क राशीनंतर 5वी रास येते सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे सूर्य. 6वी रास येते कन्या रास, कन्येचा अधिपती ग्रह आहे बुध. त्यानंतर 7वी रास येते तुळ रास आणि तुळेचा अधिपती ग्रह आहे शुक्र. 7वी रास येते
वृश्चिक रास, जिचा अधिपती ग्रह आहे, सॉरी, 7वी रास येते तुळ रास, जिचं मी तुम्हाला सांगितलं शुक्र आहे. 8वी रास येते वृश्चिक रास, जिचा अधिपती ग्रह आहे मंगळ. 9वी रास येते धनुरास, जिचा अधिपती ग्रह आहे गुरु. 10वी रास येते मकर रास, जिचा अधिपती ग्रह आहे शनी. आणि 11वी रास येते कुंभ रास, जिचा अधिपती ग्रह आहे शनी. आणि 12वी रास येते मीन रास, जिचा अधिपती ग्रह आहे गुरु. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, तर हे टोटल 12 राशी आहेत ज्या ग्रहांमध्ये डिवाईड झालेल्या आहेत. आता तुमच्या म्हणण्यानुसार असं पाहिजे होतं की प्रत्येक टोटल 12 ग्रह पाहिजे होते, पण तसं नाही आहे. आपले 9 ग्रह आहेत, त्या 9 ग्रहांमध्ये 2-2 करून राशी डिवाईड झाल्यात. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर बुधाच्या अंडर 2 राशी येतात, मिथुन आणि कन्या. गुरुच्या अंडर 2 राशी येतात, जी आहे धनु आणि मीन रास. मंगळाच्या अंडर 2 राशी येतात, वृश्चिक मेष या 2 राशी येतात. शुक्राच्या अंडर 2 राशी येतात, जी आहे तूळ आणि वृषभ. आणि शनी महाराजांच्या अंडर 2 राशी कुंभ आणि मकर. सूर्यदेवाच्या अंडर येतात फक्त एक रास, सिंह रास येते. तर अशा पद्धतीने कर्कराची चंद्राची रास येते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तर ह्या 9 ग्रहांमध्ये आपल्या राशी ह्या डिवाईड झालेल्या आहेत. त्या 9 ग्रहांचे ज्या पद्धतीने ते म्हणजे त्यांचे गुणधर्म आहेत, त्याच पद्धतीचे गुणधर्म थोडक्यात आपल्या मनुष्यांचे असतात. म्हणजे सूर्य ज्या राशीत आहे, ज्या राशीचा अधिग्रह आहे तो हुकमी असतो, म्हणजे तर म्हणाल तसंच व्हायला पाहिजे. सर्वांमध्ये लीडरशिप टाईप असतो. तसंच मंगळाचा हा अत्यंत क्रोधी आणि हुकमी. तसंच मंगळ हा सेनापती ग्रह आहे ग्रहांचा, तर त्यामुळं सेनापतित्व करणारा, आवडणार, बेधडक बोलणार. म्हणजे थोडक्यात अशी गुण आहे. कर्करास मायाळू, प्रेमळ, तसेच चंचल असं चंद्राची रास जी आहे ती. गुरुची रास जे आहेत म्हणजे धनु आणि मीन, तर हे फार विद्वान असतात, बोलण्यात म्हणजे क्लीन हार्टेड पर्सन जे म्हणतो आपण त्या पद्धतीने. बुधाची राशी मीन आणि मिथुन आणि कन्या, बोलण्यात एकदम परखड, म्हणजे बोलणं एकदम बुद्धिवादी एकदम. अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहेत राशी. मी पुढील एपिसोडमध्ये तुम्हाला एक राशीचं गुणधर्म सांगणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये त्या राशीमध्ये असणारे नक्षत्र, त्या राशींचं असणारे गुणधर्म, त्या राशींना पूरक असणारे जे म्हणजे थोडक्यात रत्न, तसेच त्यांचा स्वभाव, त्या राशीच्या व्यक्तींचा, हे सर्व काही मी पुढील आता जे काही भाग आता मी देणार आहे आता या माझ्या चॅनलमध्ये, तर त्याच्यात सांगणार आहे. तुम्ही नक्की कनेक्टेड राहा त्याच्याशी. जसं आपले राशी ग्रहांनुसार इफेक्ट देतात, त्याप्रमाणे नक्षत्रांचासुद्धा आपल्या जीवनावर फार परिणाम करतात. जेव्हा एखादी रास त्या जसं इफेक्ट दाखवते, तर काही अंशी ते नक्षत्रसुद्धा त्या याच्यानुसार इफेक्ट दाखवतात. तसंच राहू आणि केतू हे आभासी ग्रह आहेत. म्हणजे आभासी ग्रह म्हणजे काय, तर हे पूर्ण असे हे नाही आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला तुम्हाला सांगता येणार, की जसे बाकी आपले 9 ग्रह आहेत, तर ते जसे इफेक्ट दाखवतात, तसे ह्यांचे इफेक्ट हा आभासी टाईप आहेत. म्हणजे राहू हा माइंड स्विंग करणारा ग्रह आहे, तर केतू हा म्हणजे हा विरक्त ग्रह आहे. तर हे पूर्ण त्या ह्याच्यात नसतात, म्हणजे मनुष्याच्या कुंडलीमध्ये ते दिसतात, परंतु ह्यांचे इफेक्ट जे असतात फार लांबवरचे असतात. हे असे काय म्हणता येईल तुम्हाला सांगतो, की कळून येणार नाही ह्यांचं असं अस्तित्व प्रॉपर ह्यांचं ह्याच्यात नसतं, पण ह्यांचे इफेक्ट फार लांबवरचे असतात आणि मोठे इफेक्ट असतात. तसंच राशींमध्ये महादशा पण असतात, वेगवेगळ्या महादशा असतात. प्रत्येक राशीच्या, प्रत्येक ग्रहाच्या वेगवेगळ्या महादशा ज्या मनुष्याला त्या येत असतात. ॲक्च्युअल मनुष्याचं वय हे 120 असं हिंदू धर्मात पकडलेलं आहे, आणि त्यानुसार
प्रत्येक ग्रहाची महादशा ही त्या मनुष्याला येत असते. तसेच 7.5 हे तुम्हाला माहिती असेल, ते सुद्धा शनी महाराजांची 7.5 ती असते. ती पण तुम्हाला मी काही पुढील एपिसोडमध्ये सांगेल की 7.5 म्हणजे काय. म्हणजे अजून भरपूर काही राशींबाबत तुम्हाला सांगण्यासारखं आहे आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे पुढील एपिसोडमध्ये. पुढील आणखी आपण एक एपिसोड आधी आता मी थोडक्यात तुम्हाला राशींची माहिती दिली की राशी काय आहे. तर 12 राशी ह्या मनुष्याच्या 12 स्वभाव दर्शवतात, 12 गुणधर्म दर्शवतात. तर आपण पुढील आता जे काही एपिसोड असेल त्याच्यात मी एपिसोड भाग असतील त्याच्यात मी तुम्हाला ते सांगणार आहेत. तर लक्षात ठेवा की राशी ह्या मनुष्याच्या गुणधर्म बिहेव करत असतो. सो तुमच्या लोकांची आज्ञा घेतो. पुढील एपिसोडमध्ये मेष राशीचे मी तुम्हाला गुण सांगेल, काय आहेत काय नाही, त्यांना पूरक असणारे रत्न वगैरे हे सर्व सांगणार आहे. तर कनेक्टेड राहा. माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील. जास्तीत जास्त माझे विचार मांडत राहील. तसेच मी माझ्या ह्या चॅनलमध्ये बाकी माझे रील्स पण असतात, जे कॉमेडी वगैरे, डान्स वगैरे ह्या असतात. पर्पज एकच आहे की ज्ञान वाटणे, आनंद देणे. ते कुठल्याही मार्गे आनंद हा माझा डान्स, कॉमेडी ह्याच्यातून मी तुम्हाला आनंद देतो. ज्ञान देणे हे मी असे आत्ता जे ज्योतिषशास्त्राचा आपला विषय चालला आहे त्यानुसार मी तुम्हाला ज्ञान देतो. तुम्ही ते ऐका, बघा, आनंद घ्या, आयुष्य वाढवा तुमचं. बस एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हा लोकांची आज्ञा घेतो. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. शुभरात्री. गुड नाईट.